नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी पोस्ट करतोय। महाराष्ट्रातील जे विद्यार्थी BAMS ला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी बऱ्याच दिवसापासून विचारणा करत होते की सर 15% प्रायव्हेट कोट्याच्या संदर्भाने केव्हापासून सुरू होईल, काय गाईडलाईन असतील, परत नव्यानं रजिस्ट्रेशन करता येतील का, आणि हे अनेक प्रश्न होते आणि याला आता पूर्णविराम मिळालेला आहे। ऍक्च्युअली 15% ऑल इंडियाचा जो प्रायव्हेटचा BAMS चा कोटा आहे त्या संदर्भाने एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी शेअर करणार आहे। काल सायंकाळी उशिरा नोटीस नंबर 3 हे महासीटी सेलकडनं जाहीर झालेली आहे। नीट UG 2021 आयुर्वेदा होमिओपॅथी युनानी ऍडमिशन जे 15% प्रायव्हेट कोटा आहे BAMS चा BHMS चा, त्या संदर्भाने ही नोटीस होती। आणि या नोटीसमध्ये जे काही शेड्यूल असणार आहे ते शेड्यूल पण याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे। सो आपण वन बाय वन या सगळ्या गोष्टी समजून घेऊया आणि याचे नियम काय असणार आहेत, कॉलेज घेतल्यानंतर सोडता येईल का, किंवा यापूर्वी भेटलं होतं आता अपग्रेड झालं तर पुन्हा काय करायचं, हे सगळे मुद्दे जे आहेत आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत। तत्पूर्वी शेड्यूल काय आहे, केव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत, किती तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन होतील, प्रेफरन्स कधी भरायचे, शेड्यूल रिझल्ट कधी पब्लिश होईल आणि ऍडमिशन कोणत्या तारखेपर्यंत घ्यायचे, हे सगळे मुद्दे अतिशय इम्पॉर्टंट आहेत। तर त्या संदर्भाने जे आहेत आपण सुरुवातीला चर्चा करूया। व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु ही माहिती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, म्हणून आपण या व्हिडिओला जरी लेंथ वाढली तरी आपण याला कंटिन्यू करणार आहोत। सो सर्वप्रथम आपण सुरू करूया। हे शेड्यूल जे आहे 15% स्टेट ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजच्या संदर्भाने आहे। आता याच्या संदर्भाने एक पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स 3 तारखेला पब्लिश होणार होतं, जे की त्याच्याविषयी सेपरेट एक व्हिडिओ मी तुम्हाला थोड्या वेळानं पोस्ट करणार आहे। म्हणजे मला असं सांगायचं की सीट मॅट्रिक्स ऑलरेडी उपलब्ध झालेला आहे, साधारण या राऊंडमध्ये किती सीट्स उपलब्ध होतील त्या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ कॉलेज वाईज कॉलेजच्या नावानुसार आपण परत एक बनवूया। पण तत्पूर्वी मला सांगायचंय शेड्यूल जे आहे ते सीट मॅट्रिक्सचं आलेलं होतं, 3 तारखेला पब्लिश होणार होतं, त्याप्रमाणे जे येतं रिझल्ट सीट मॅट्रिक्स पब्लिश झालेलं आहे। आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट तर हे केव्हापासून आहे, तर हे 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत ही फॅसिलिटी उपलब्ध आहे। म्हणजे ज्याही मुलांना 15% प्रायव्हेट BAMS कॉलेजला अप्लाय करायचं असेल तर ते 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत अर्ज करू शकतात। आणि म्हणजे आजपासून तुम्हाला साधारण एक 4 दिवस दिले, 4, 5, 6, 7 तारखेला सायंकाळ दुपारी 1 वाजेपर्यंत जे येतं तुम्हाला ऍप्लिकेशन करता येतील। आता याचं पब्लिकेशन ऑफ कंबाईंड रजिस्टर्ड कॅन्डिडेट, कंबाईंड म्हणजे काय, ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये अप्लाय केलं होतं ते मुलं आणि जे या राऊंडमध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन करतील ते मुलं, असे कंबाईंडली दोन्ही जे मुलं आहेत त्या सगळ्या मुलांची कंबाईंड मेरिट लिस्ट जी आहे ते 8 तारखेला दुपारी 3 नंतर पब्लिश होईल। आणि आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑनलाईन प्रेफरन्सेस चॉईस फिलिंग प्रोसेस ज्यांनी कंप्लीट केली आहे त्या सगळ्या मुलांना 7 तारखेला दुपारी 3 पासून 9 तारखेला दुपारी रात्री 12 पर्यंत जे आहे तर चॉईस फिलिंग करता येईल। जेही मुलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून पेमेंट सगळ्या प्रोसेस कंप्लीट करतील, ऑनलाईन प्रेफरन्सेस भरतील, 7 तारखेपासून 9 तारखेच्या दरम्यान, म्हणजे ऑलरेडी रजिस्ट्रेशन अगोदर झालंय पण प्रेफरन्सेस 7 ते 9च्या दरम्यान जे भरतील त्या मुलांची डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट राऊंड 2 ही 10 तारखेला सायंकाळी 6 नंतर पब्लिश होईल। आता प्रश्न येतो की यांनी ऍडमिशन केव्हा तारखेपर्यंत घ्यायचं ते तर सांगतोच, 11 तारखेपासून 16 तारखेपर्यंत 16 मार्चपर्यंत या मुलांनी ऍडमिशन घ्यायचे। आता विषय येतो की ज्या मुलांना ऑल इंडिया प्रायव्हेट 15% कोट्यामध्ये पहिल्या राऊंडला ऍडमिशन मिळालं होतं त्यांनी काय करायचं। जर त्यांनी ऍडमिशन घेऊन ठेवलेलं असेल तर ते कॉलेज अपग्रेड होण्यासाठी नवीन त्याच्यावरचं कॉलेज मिळावं या दृष्टीनं सिलेक्टेड चॉईसेस भरू शकतात। सिलेक्टेड इन द सेन्स, उदाहरणासह सांगतो, समजा एखाद्या विद्यार्थ्याला औरंगाबादचं यशवंतराव चव्हाण भेटलेलं पण त्याला वाटतं की आपल्याला CSMS मिळालं पाहिजे, किंवा त्याला वाटतं आपल्याला सप्तशृंगी मिळालं पाहिजे, किंवा त्याला वाटतं पुण्याचं हडपसरचं कॉलेज मिळालं पाहिजे, अजून कुठलं कॉलेज मिळालं पाहिजे, तर ते सगळे 10-12 ऑप्शन टाकून किंवा 15-20 ऑप्शन जे चांगले आहेत ते ऑप्शन टाकून विद्यार्थी प्रेफरन्स भरू शकतात, सिलेक्टेड प्रेफरन्स। मग जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला हे पहिलं सोडता येईल आणि वरचं कॉलेज घेता येईल। हा झाला भाग A। दुसरा महत्वाचा विषय, जे मुलं फर्स्ट टाइम रजिस्टर्ड करतायत आणि ज्या मुलांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलाउड होईल त्या मुलांनी काय करायचंय, जर तुम्हाला कॉलेज पसंत असेल, तुमचा स्कोअर असेल
आणि मिळालंय कॉलेज, म्हणजे रिजनेबल स्कोर असेल, फार चांगला नाही आणि फार कमी पण नाही, पण कॉलेज मिळालंय, तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. मग इथं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. मग तुम्हाला स्टेट कोट्यामध्ये जाता येईल का, तर इथं गाईडलाईन दिली आहे. नोट, कॅन्डिडेट हॅव्हिंग जॉईंट स्टेटस इन राउंड 2 ऑल इंडिया कोटा 15% आर नॉट एलिजिबल फॉर फर्दर काउन्सिलिंग फॉर ऑफ एनी स्टेट और ऑल इंडिया कोटा सीट्स. म्हणजे मला असं सांगायचे, ज्या मुलांनी सेकंड राऊंड मध्ये सीट घेतलेला आहे किंवा जे पहिल्या राऊंड मधून सेकंड राऊंड मध्ये आले त्यांच्याकडे त्यांनी सीट ठेवलेलं आहे हाताशी, अशा मुलांना जे आहे तर हे सीट जर त्यांनी ठेवलेलं असेल हातात तर ते स्टेट कोट्यामध्ये नंतर पात्र नसतील. याला ऍडिशन म्हणून सांगतो. आता याच्यात कुठे दिलं की मला बघावं लागेल, इन डिटेल मध्ये दिलेलं असेल. जर तुम्हाला हे सीट जर नको असेल तर हे सीट तुम्हाला म्हणजे जे जॉईनिंग डेट आहे त्या दरम्यान तुम्ही हे सोडू शकता. राउंड 1 जॉईन कॅन्डिडेट हु हॅज नॉट बीन अपग्रेडेड इन राउंड 2. राउंड 1 ला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं होतं, त्यांनी ऍडमिशन घेतलेलं होतं, आणि जर त्यांचं कॉलेज नॉट बीन अपग्रेडेड इन राउंड 2, जर तुमचं कॉलेज अपग्रेड झालेलं नसेल अँड मे रिझाइन हिज सीट अलॉटमेंट इन राउंड 1, तर तुम्ही तुमचं सीट सोडू शकता. कधी इन राउंड 1 विदिन 5 days बिफोर 15/3/2022. 5 दिवसामध्ये 15/3/2022 पर्यंत तुम्ही तुमचं हे सीट सोडू शकता. जे तुम्हाला राऊंड 1 मध्ये मिळालं होतं, तुम्ही घेऊन ठेवलेलं होतं, सेकंड राऊंड मध्ये तुम्ही चॉईस फिल केल्या पण तुमचं कॉलेज अपग्रेड झालं नाही, अशा केसमध्ये तुम्हाला राऊंड 1 मध्ये मिळालेलं सीट सोडता येतं विदाउट एनी लॉस. तुम्हाला 1,500 रुपये भरावे लागतील. 1,500 रुपये भरून तुम्हाला तुमचं सीट जे आहे ते सोडता येईल. ऑफ राउंड सेकंड रिझल्ट अनाउन्समेंट अवेलिंग फ्री एक्झिट announcement availing free exit, failing which he will be considered as a part of joining candidates for round 2 and rules will be applied accordingly. जर एखाद्या विद्यार्थ्याने राऊंड 1 मध्ये मिळालेलं ऍडमिशन कॅन्सल करायचं होतं पण केलं नाही, तर त्या विद्यार्थ्याला तुम्हाला जी काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केली आहे फ्री एक्झिटची, त्याचा जर त्यांनी फायदा घेतला नाही विदिन अ डेज मध्ये, तर अशा विद्यार्थ्याला he will be considered as a part of joint candidate for round 2 and rules will be applied accordingly. जर तुम्ही कॅन्सल नसेल केलं, कंटिन्यू करायचं असेल तर हरकत नाही, पण कंटिन्यू केलं नंतर वाटलं नकोय आपल्याला आता हे, तर अशा केसमध्ये तुम्हाला रूल्स जो तो अप्लाय होईल. तो रूल काय असेल, तो रूल हा आहे की जर तुम्ही सेकंड राऊंड मध्ये म्हणजे पहिल्या राऊंडला ऍडमिशन मिळालं, कंटिन्यू केलं, सेकंडला अपग्रेडला गेले, अपग्रेड झालं नाही, त्या केसमध्ये तुम्ही विड्रॉ करू शकता ऍडमिशन विदिन अ डेज, म्हणजे 15/3 पर्यंत, 15 मार्च पर्यंत. नाही केलं तर तुम्ही कंटिन्यू सेकंड राऊंड मध्ये आहात असं म्हणजे होता, आणि त्यामुळे तुम्हाला फरक म्हणजे कंटिन्यू झाल्यामुळे नंतरचे जे काय स्टेटचे राऊंड होतील, स्टेट कोटा असेल किंवा ऑल इंडिया 15% कोटा असेल, त्या कोट्यासाठी तुमचा विचार केला जाणार नाही, म्हणजे तुम्ही तिथं डिस्क्वालिफाय व्हाल. आता याच्यामध्ये खूप सारे सूचना दिलेल्या आहेत. रूल्स ऑफ ऍडमिशन मी फास्ट वाचतो कारण ऑलरेडी 9 मिनिट झाले. सीट अंडर ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट विल बी ओपन इन नेचर, कुणी अप्लाय करू शकतो. हाऊएव्हर रिलॅक्सेशन इन क्वालिफाईंग क्रायटेरिया मे बी प्रोव्हाइडेड कॅटेगरी वाईज ॲज पर द सेंट्रल गव्हर्नमेंट, जे की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे क्रायटेरिया जो येतो अप्लाय करायला. देर शॅल नॉट बी एनी रिक्वायरमेंट फॉर डोमिसाइल सर्टिफिकेट इन पर्टिक्युलर स्टेट, युनियन टेरिटरी और पासिंग 10+2 इन पर्टिक्युलर स्टेट, जे की डोमिसाइल स्टेटचे जे बेनिफिट 85% मध्ये मिळतात ते सगळे नियम याला लागू नाही. कोणताही मुलगा कोणत्याही राज्यात कधीही अप्लाय करू शकतो. त्याला डोमिसाइल सर्टिफिकेटची ऍप्लिकेशनची म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेटची त्याला रिक्वायरमेंट नाही. कॅन्डिडेट ऑलरेडी रजिस्टर्ड फॉर स्टेट कोटा काउन्सिलिंग इफ डिझायर फॉर ऍडमिशन इन ऑल इंडिया कोटा 15% सीट्स ऑफ प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट ऑफ BAMS, BHMS, BUMS courses for academic year 2021-22 will have to register again for all India quota by paying ₹2,000 फीस. परंतु हे काय आहे मी सांगतो. ज्या विद्यार्थ्यांनी 85% स्टेट कोटामध्ये अर्ज केलेला आहे आणि त्यांनी 15% पहिल्या 15%च्या
पहिल्या राऊंडमध्ये अप्लाय केलेलं नव्हतं ते मुलं नव्यानं इथं 2,000 रुपये रजिस्ट्रेशन भरून फीस भरून रजिस्ट्रेशन करू शकतात, परंतु ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे 2,000 रुपये भरून त्यांना करायची गरज नाही. State quota counseling authority will conduct round of all India quota private seats and vacant seats shall be converted into seats Union Territory quota as per the instruction from Ministry of Ayush, Government of India, New Delhi. आता याच्यात एक हा जो मुद्दा दिला आहे त्यांनी ही ऑथॉरिटी स्टेट सीटी सेल आहे हे बरोबर आहे, परंतु किती राऊंड होतील याच्या संदर्भात इथे काही कन्फ्युजन आहे, काही दिलेलं नाही. मला वाटतं मोस्टली 2च राऊंड होतील. जर सीट वेकंट राहिल्या नॉन रिपोर्टिंग सीट्स असतील तर त्या स्टेटमध्ये कन्वर्ट केल्या जातील आणि त्या स्टेट राऊंड मधून मुलांना डिस्ट्रीब्यूट केले जातील. अदर क्रायटेरिया विल बी रिमेन सेम एज फॉर ऑल इंडिया कोटा सीट्स एज मेन्शन ऑन AACC ऑफिशियल काउन्सिलिंग वेबसाइट नेमली एज AACC.gov.in. हे सगळं जे आहे ते रूल्स ऑफ ऍडमिशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला सिंपल गोष्ट समजून घ्यायची आहे. जर पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज मिळालं, तुमचं कॉलेज अपग्रेड झालं तर तुम्ही नवीन कॉलेजला ऍडमिशन घ्या. तुम्हाला नवीन कॉलेजला तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये तुम्ही जाताय, नवीन कॉलेजला ऍडमिशन घेताय, तर त्यानंतर तुम्ही स्टेटच्या कुठल्याही फर्दर राऊंडसाठी इलिजिबल नसाल. जर तुम्हाला वाटतंय की आपलं कॉलेज अपग्रेड झालं नाही, पहिल्या राऊंड मध्ये जे मिळालं ते आपण घेऊन ठेवलेलं आहे, पण आता ते कॉलेज पण नको आहे आपल्याला, आपण स्टेट कोट्यातच वेट करू किंवा पुढच्या राऊंडला जाऊ स्टेट कोट्यात, त्या केसमध्ये तुम्ही हे ऍडमिशन 15 मार्च पर्यंत कॅन्सल करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फाईन वगैरे नाही. जर तुम्ही कुठल्याही कारणास्तव हे ऍडमिशन कॅन्सल नाही केलं ठरवून किंवा करायचंय पण नाही केलं, त्या केसमध्ये तुम्ही सेकंड राऊंड म्हणजे कंटिन्यू झालात असं गृहीत धरलं जाईल आणि मग जे काय रूल आहे नियम आहे ते तुम्हाला ऍप्लिकेबल असतील. ऍप्लिकेबल म्हणजे काय की तुम्ही स्टेट कोट्यामध्ये नंतर फर्दर जे राऊंड होतील किंवा ऑल इंडिया कोट्याचे राऊंड जे असतील त्याच्यासाठी तुम्ही पात्र नसाल. दुसरी गोष्ट, एखादा विद्यार्थ्याने यापूर्वी जर राऊंडला अप्लाय केलेलं नसेल तर ते नव्यानं 2,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करू शकतात, परंतु ज्या मुलांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, परंतु चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. हा विषय फार महत्वाचा आहे, कारण बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन आहे की परत चॉईस फिलिंग करायचं का. यस, तुम्हाला परत नव्यानं कॉलेज टाकावे लागतील आणि तुम्ही सिलेक्टेड कॉलेजच्या ऑप्शनसह याच्यामध्ये परत एकदा अप्लाय करू शकता. बाकी जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, कॅटेगरी वाईज पर्सेंटेज असेल किंवा हँडिकॅप सर्टिफिकेटच्या संदर्भाने असेल किंवा ओपनच्या कॅटेगरीला 50% बोर्डला मार्क्स असेल वगैरे, हे सगळे क्रायटेरिया रिमेन सेम आहेत. तर एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता हा. या संदर्भाने आपण ही सगळी सूचना तुमच्या पुढे मांडली. ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला 4 ते 7 वेळ आहे. 8 तारखेला रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट पब्लिश होईल. 7 तारखेपासून 9 तारखेपर्यंत तुम्हाला प्रेफरन्सेस भरता येतील. 10 तारखेला तुमची सायंकाळी लिस्ट पब्लिश होईल आणि ज्याही मुलांना ऍडमिशन मिळतील त्या मुलांनी 11/3 ते 16/3 या दरम्यान जे तर ऍडमिशन घ्यायचं आहे. सो हा एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतोय. मला वाटतं याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत. अजूनही जर तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही युट्यूबला कमेंट करा, मी तुम्हाला तिथंच उत्तर देईल. कारण बरेचसे फोन मी घेतले दिवसभरात सकाळपासून की बाबा सर पहिले अप्लाय केलं नाही मग आता करता येईल का, किंवा अगोदर अप्लाय केलं होतं आता चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे का, किंवा आमचा असा असा स्कोर आहे तर आम्हाला ऍडमिशन मिळेल का. मला वाटतं ज्या मुलांना 315 320च्या पुढे मार्क्स आहेत त्या मुलांनी अर्ज करायला काही हरकत नाही. लकीली कुठेतरी तुम्हाला ऍडमिशन मिळेल तर तुमचं BAMSचं स्वप्न पूर्ण होईल. परंतु याच्यात एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, या ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठल्याही कॅटेगरीचे बेनिफिट नाही. परत एकदा सांगतो, या ऍडमिशन प्रोसेसमध्ये कोणत्याही कॅटेगरीचे बेनिफिट मिळत नाही. मग ते SC असेल, ST असेल, NT असेल, ओपन असेल, EWS कॅटेगरी असेल, OBC कॅटेगरी असेल, कोणतीही कॅटेगरी असेल तर कुठल्याही प्रकारचे कॅटेगरीचे बेनिफिट्स त्याच्यात मिळत नाही. म्हणजे फीसच्या संदर्भाने सांगतोय, म्हणजे जी काही कॉलेजची फीस असेल, मिळालेल्या कॉलेजची फीस, तर ती फुल फीस तुम्हाला भरावी लागेल. त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिस्काउंट, कन्सेशन किंवा शासनाच्या सवलती लागू नाहीयेत. हा मुद्दा इथं आपण समजून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्याचा लाईक करा आणि इतर गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लवकरच मी सीट मॅट्रिक्सच्या संदर्भाने एक व्हिडिओ पोस्ट करेन, तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, कारण त्यातून तुम्हाला एकूण जे काही सीट उपलब्ध आहेत, कुठले कुठले कॉलेजेस आपण अगोदर घेतले पाहिजे त्या संदर्भाने मी त्यात माहिती देणार आहे. त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्ही याच्यानंतर थोड्याशा वेळाने पाहावा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम मुलांना शेअर करा. आवडला असल्यास लाईक नक्की करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.